आझादी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं आझादी म्हणजे लोकशाहीचा आनंदोत्सव। मत व्यक्त करण्यापूर्वी समस्त आपल्या बांधवांना मी 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आझादी हा शब्द हा प्रत्येकाच्या काळजातला शब्द आहे। आझादी म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक बंधनातनं मुक्त करण्याचं एक आनंदोत्सव म्हणजे आझादी। संविधानिक मार्गाने लोकशाहीचा जो आनंदोत्सव साजरा केला त्याला आपण आझादी म्हणतो। व्यक्तीला व्यक्तीपासून मिळालेल्या आझादी, प्रत्येकाला मिळालेल्या हक्कापासून आझादी, प्रत्येकाला मिळालेली बंधनापासून आझादी, स्वातंत्र्य, त्यालाच आपण आझादी आपण म्हणू शकतो। प्रथम सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आझादी म्हणजे आपल्या देशाप्रती असलेला आपला स्वाभिमान, अभिमान, गर्व म्हणजे आझादी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी जो योग्य मंच दिला आहे तो आझादी आहे, संविधान आहे। आझादी म्हणजे आपण आपल्याला पाहिजे तसं एखादी प्रतिक्रिया व्यक्त करणे किंवा एखादी चांगली घटना घडवून आणणे म्हणजे आझादी आहे। आझादी म्हणजे स्वतःचा स्वाभिमान आहे। आपण स्वातंत्र्यप्रमाणे आपली म्हणणं, विचार व्यक्त करणे, म्हणणं मांडणे ही आझादी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वतंत्रता मिळाली। तर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आणि त्या दिवशी आपण स्वतंत्र झालेल्याचं सेलिब्रेशन करतो। तर हे जे आपल्याला सेलिब्रेशन करायला मिळते त्यासाठी भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांचं योगदान आपण स्मरलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण नेहमी थँकफुल असलं पाहिजे असं मला वाटतं आहे। ह्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला असं वाटतं आहे मला की नुसतीच राजकीय स्वतंत्रता नाही, पण विचारांची स्वतंत्रता, आपले मत मांडण्याची स्वतंत्रता, त्याचबरोबर आपण ज्या धर्माचं पालन करतो आहे तर ती पालन करता येण्याची स्वतंत्रता ह्या आझादी या शब्दामध्ये फार मोठ्या व्यापक पद्धतीने येते। तेव्हा मी माझ्या पद्धतीनं आयुष्य जगू शकते आणि माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकते। ही मोठी स्वातंत्र्यता आपल्याला ह्या हुतात्म्यांच्या योगदानातून मिळाली आणि ही जबाबदारी आपण पूर्णतः सक्षमपणे बाळगूया आणि पुढे व्यवस्थित जाऊ। आझादी म्हणजे महिलांसाठी म्हटलं तर स्वतंत्रता जी आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची असते। आणि आझादीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपण किती स्वइच्छेनं जगतोय ह्याला भर दिला जातो आहे। आणि एकंदरीत महिलांच्या बाबतीत म्हटलं तर एक प्रेशर असते बाहेर जाताना, बाहेर वावरताना। ह्याला जी बंधनं लादली गेलेली आहेत पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये, ज्या वेळेला महिला एखादी पुढं जात असेल किंवा ती घरामध्ये जरी काहीतरी करत असली तर त्याला एक पुरुषत्वाचा एक नियमावली असते की त्याला फॉलो करायला लागतो आहे। आणि त्याला जर फॉलो नाही केला तर कुठंतरी त्याला बदनामीचा एक प्रसंग त्याला अनुभवायला लागतो किंवा त्याला त्रास होण्याचा एक विषय गंभीरप्रमाणे होतो आणि त्याला बऱ्याच स्त्रिया अशा त्रासलेल्या आहेत। आणि आझादी जर म्हटलं तर आत्ता आपण जे बघितलं की मोदी सरकारनं ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर चालू केला, पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या वेळेला महिलांच्या पतींना गोळी मारली, त्यांचं ते सिंदूर म्हणजे कुंकू जो आहे तो पुसला गेला। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे त्या कुंकूला, की सौभाग्याचं प्रतीक मानणारा जो विषय आहे आणि महिलांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे ते सौभाग्य म्हणजे काय तर आपलं पती आणि तिच्या नावाला लावलं जाणारं ते कुंकू। आणि ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला केलं त्यावेळेला भारतातल्या नाही तर भारताच्या बाहेरच्या सुद्धा लोकांनी त्याला एक चांगल्या पद्धतीनं बघितलं गेलं। आणि खरंच आझादीचा आणि भारत स्वतंत्र असलेलाचा एक महिलांना एक अभिमानास्पद वाटणारा म्हणजे एक विषय झाला। आणि त्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर 3 तलाक म्हणजे तिहेरी तलाक पण सरकारने बंद केलं। त्यामुळे सुद्धा महिला अशा बिनधास्त आता वावरत आहेत किंवा एक भीतीचं वातावरण होतं ते एक बंद झालेलं आहे। आणि भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं किंवा ज्या लोकांनी त्रास सहन केला आणि आपल्याला स्वतंत्रताही मिळवून दिली आणि त्यावर आपण हे आता जगतोय म्हणजे बिनधास्त आपण सगळीकडे वावरतोय। थोड्याफार घटना चुकीच्या होतात आणि त्या होत राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।